हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे लिटल स्टार अगस्त्य. सो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. आय होप तुम्ही सुद्धा मजेत असणार. तर आता आपण चरोली येथील साई मंदिरला जाणार आहोत. साई मंदिरला जाण्यासाठी पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपावरून तुम्हाला PMT सेवा उपलब्ध आहे. त्याशिवाय कॅब, ओला, उबेर किंवा स्वतःच्या गाडीनेही तुम्ही प्रवास करू शकता. म्हणजेच पुण्यातील कोणत्याही मुख्य ठिकाणावरून पुणे स्टेशन, स्वारगेट किंवा मनपा तुम्ही सहजपणे साई मंदिरला पोहोचू शकता. तर चला मंडळी, या सुंदर प्रवासाला आता सुरुवात करूया. आणि पहिले आपण साई मंदिरचे दर्शन घेऊयात. आपण आता साई मंदिरच्या अगदी जवळ आलो आहोत. इथलचं वातावरण खूप शांत आहे आणि प्रसन्न देखील आहे. आजूबाजूला निसर्गाची साथ आणि मनाला शांतता देणारे हे एक सुंदर ठिकाण आहे. साई मंदिरच्या अगदी अपोजिट साईडला संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुकांचे मंदिर आहे. साई मंदिरचे दर्शन घेतल्यानंतर आपण संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे सुद्धा दर्शन घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, मंदिर अगदी साई मंदिरच्या अपोजिट साईडला आहे. म्हणून आपण आधी साईबाबांचे दर्शन घेऊयात आणि थोड्याच वेळात या पवित्र पादुकांचे सुद्धा दर्शन घेऊयात आणि हा अनुभव अधिक खास बनवणार आहोत. सो चला तर फ्रेंड्स, आपण आता साई मंदिरमध्ये एंट्री करणार आहोत. अगस्त्यचे पप्पा आणि अगस्त्य समोर समोर जात आहेत. मंदिराच्या अगदी जवळ आलो आहोत आपण आता. आता आपण साई मंदिरमध्ये एंट्री केलेली आहे. मंदिराचा परिसर खूप शांत आणि स्वच्छ आणि प्रसन्न आहे. इथे आल्यानंतर लगेचच एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. प्रथम आपण चप्पल स्टँडवर चप्पल ठेवूयात आणि त्यानंतर शांत मनाने दर्शनासाठी पुढे जाऊयात. चप्पल ठेवण्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. इथे मंदिरात प्रवेश करताना मनात एक भक्तिभाव आणि शांतता ठेवूया, कारण आता आपण साईबाबांच्या दर्शनाच्या दिशेने चाललेलो आहोत. चला तर मग मंडळी, आता आपण दर्शनासाठी आत जाऊया. दुपारची वेळ असल्यामुळे मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती. इथे साईबाबांची सुंदर आणि शांत मूर्ती आहे. त्यांचा शांत चेहरा आणि आशीर्वाद देणारी मुद्रा भक्तांच्या मनाला खूप समाधान देते. मूर्तीसमोर उभे राहिल्यावर एक वेगळीच भक्तिमय अनुभूती मिळते. इथे आपण साईबाबांचे दर्शन घेत आहोत. अगस्त्य देखील साईबाबांचे दर्शन घेत आहे. मंदिराचे बांधकाम पांढऱ्या आणि हलक्या रंगाचा वापर केल्यामुळे मंदिर अधिकच आकर्षक दिसते. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप शांतता मिळते. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत. इथे बसण्यासाठी भरपूर जागा आहे, जिथे भक्त काही वेळ शांत बसून ध्यान करतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे, साई मंदिराच्या अगदी अपोजिट साईडलाच संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा आपण थोड्या वेळात एक्सप्लोर करणार आहोत. काही भक्त दर्शनासाठी
साई मंदिरात येत आहेत. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण या काशी विश्वेश्वर मंदिराकडे येणार आहोत. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे आणि इथलं वातावरण खूप शांत आणि भक्तिमय आहे. साई मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिर अगदी जवळ असल्यामुळे भक्त एकाच ठिकाणी 2 पवित्र दर्शनाचा अनुभव घेतात. काशी विश्वेश्वर मंदिरात आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. इथले शिवलिंग आणि पूजा वातावरण अतिशय सुंदर आणि पवित्र आहे. इथे अगस्त्य आणि अगस्त्याचे पप्पा शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. चला तर मग मंडळी, पुढील दर्शनासाठी जाऊयात. साई मंदिर परिसरात आपल्याला आणखी एक अतिशय खास गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे इथे अष्टविनायकांचे दर्शन देखील मिळते. म्हणजेच एका ठिकाणी आपल्याला 8 गणपतीचे दर्शन घेण्याची संधी मिळते. त्यामुळे भक्तांसाठी हे ठिकाण आणखी खास बनते. कारण साईबाबांचे दर्शन, काशी विश्वेश्वर मंदिर आणि आता अष्टविनायक दर्शन हे सगळं एकाच परिसरात अनुभवायला मिळतं. श्री मयुरेश्वर मोरगाव. त्यानंतर श्री सिद्धिविनायक सिद्धटेक. श्री बल्लाळेश्वर पाली. श्री वरदविनायक महड. श्री चिंतामणी थेऊर. श्री गिरिजात्मक लेण्याद्री. श्री विघ्नेश्वर ओझर. आणि श्री महागणपती रांजणगाव असे अष्टविनायकांचे दर्शन इथे अनुभवायला मिळते. मंदिर परिसर खूप छान सजवलेला आहे. फुलांची आरास, रंगीत लाईट्स आणि स्वच्छ परिसर असल्यामुळे वातावरण अजूनच प्रसन्न वाटतं. त्यानंतर आपण इथे ध्यान मंदिराकडे आलेलो आहोत. पुरुषांसाठी वेगळी जागा आणि महिलांसाठी वेगळी जागा आहे. इथे देवीचे मंदिर देखील आहे. हे मंदिर अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरणात वसलेलं आहे. साई मंदिरमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी अनेक पवित्र मूर्ती पाहायला मिळतात. जसे की राधा कृष्ण, राम लक्ष्मण सीता आणि विठ्ठल रुक्मिणी. या सर्व मूर्ती एकत्र असल्यामुळे हा परिसर अजून भक्तिमय आणि आकर्षक वाटतो. आता आपण हळूहळू मूर्तीच्या दर्शनाच्या दिशेने जाणार आहोत.
प्रत्येक मूर्तींमध्ये भक्तिभाव, प्रेम आणि शांती दिसते, ज्यामुळे मन पूर्णपणे प्रसन्न होतं. इथे राधाकृष्णांची अतिशय सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे. श्री लक्ष्मीनारायण, श्री राम दरबार, श्री विठ्ठल रुक्मिणी पवित्र मूर्ती पाहायला मिळतात. त्यानंतर इथे आपल्याला दत्तगुरूंचे सुंदर मंदिर पाहायला मिळतं. इथलं वातावरण खूप शांत आणि भक्तिमय आहे. दत्तगुरूंच्या दर्शनाने मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळतं. दत्तगुरूंची ही मूर्ती खूपच आकर्षक आहे. त्यानंतर इथे एक पवित्र मनोकामनापूर्ती वृक्ष देखील आहे. भक्त इथे येऊन आपल्या इच्छा, आकांक्षा, मनोभावे व्यक्त करतात आणि विश्वाससुद्धा ठेवतात. हा वृक्ष भक्तिभाव आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. आता आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकांचे मंदिर एक्सप्लोर करायला जाणार आहोत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुकाचे मंदिर हे साई मंदिराच्या एकदम अपोजिट आहे. त्यामुळे आपण आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरामध्ये लगेच पोहोचू. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. आता आपण इथे पोहोचलो आहोत. आळंदीकडे जाताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आहे. इथे आल्यानंतर या मंदिरावरील कोरीवकाम अगदीच मनात भरतं. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या सभामंडपात पोहोचतो. तिथून पुढं गेल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये माऊलींची एक सुबक अशी मूर्ती आहे. तसेच विठुराया व रुक्मिणी माता यांची अशी कठेवर हात ठेवलेली सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर सुंदर अशी रांगोळी काढलेली दिसते. या मंदिराचे महत्त्व असे आहे की आषाढी पालखी सोहळ्यामध्ये माऊलींची या मंदिरामध्ये आरती होते. परतीच्या प्रवासात माऊली आळंदीकडे येताना या मंदिरामध्ये माऊलींचा विसावा असतो. मंदिराच्या समोरच माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय यांच्या भेटीचं मोठं असं शिल्प आहे. त्याच्या पाठीमागे उंच असा एक सुंदर ध्वज आहे.
तसंच आपल्याला पालखी सोहळ्याचे सुंदर असे एक शिल्प पाहायला मिळतं. आपण कधी आळंदी दर्शनाला येणार असाल तर या संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराला अवश्य भेट द्या. आजचा आपला हा व्लॉग इथेच थांबवत आहे, कारण हा व्लॉग खूप मोठा होत आहे. आज आपण साई मंदिर, थोरल्या पादुकांचे मंदिर आणि इथला सुंदर परिसर अनुभव घेतला आहे. पण आपला प्रवास इथेच संपत नाही. पुढच्या व्लॉगमध्ये आपण थेट देवाची आळंदी एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.